टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस। प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः युक्तिवाद केला। निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही। निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत। प्रकाश आंबेडकर यांचा हायकोर्टामध्ये युक्तिवाद। 6 नंतर झालेलं मतदान जे आहे तो रेकॉर्ड चीफ इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमधनं जे रिप्लाय मिळालेला आहे तो आमच्याकडे नाही आहे। पोल वोट्स आणि काउंटर वोट्स यांची जुळवणी झाली पाहिजे। महाराष्ट्रातील मतदार यादीमध्ये गडबड। महाराष्ट्रातल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करा। लोकसभेमध्ये राहुल गांधी यांची मागणी। सर, महाराष्ट्र में मोर वोटर्स वर एडेड इन 5 months in Maharashtra than were added in 5 years in Maharashtra। जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए, आखिरी 5 महीने में। राहुल गांधी यांचं वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। देशातील सर्व यंत्रणा बोगस आहेत का? अनास्थेचं वातावरण निर्माण करायचं आहे, हाच शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा। राहुल गांधींच्या संसदेमधील वक्तव्यानंतर आशिष शेलार यांचा हल्लाबोल। फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यास कसली भीती वाटते आहे? असं काय घडलंय? राऊतांचं खोचक सवाल। तर ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंब सापडली। रामदास कदम यांच्याकडून राऊतांना खोचक उत्तर। कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून, पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर। आमच्या अमृता वहिनीला जावं। वर्षा बंगला पाडून तिथं नवीन बंगला उभारण्यात येणार, खासदार संजय राऊतांचा दावा। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याआधी वर्षावर काळी जादू पाहिली। संजय राऊत यांच्या दाव्यानंतर संजय शिरसाट यांची ठाकरेंवर टीका। आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना ते खरं तर तुम्ही शिंदेसाहेबाला विचारायला पाहिजे। रामदास कदम असो, उद्धव ठाकरे असो किंवा एकनाथ शिंदे, शिवसेनेमध्ये सगळेच काळी जादू आले। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। हे सगळेच काळू जादूवाले असतील, एकमेकाचं माहीत असेल। रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी। वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय? राऊतांनी मोठा शोध लावला, त्या थाटामध्ये राहू नये। प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। खोदकाम करून वर्षा नव्यानं उभं करायचं चाललंय, राऊतांनी वक्तव्य केलं होतं। आपली वर्षा आहे ते जर चांगल्या पद्धतीने विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला, अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही।